86व्या स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यात थॉमस बॅप्टिस्ट डीएलएड कॉलेजच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत करते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिश सत्तेपासून मुक्त होऊन एक स्वाभिमानी सार्वभौम राष्ट्र म्हणून जगात पाऊल ठेवले. हा दिवस आनंदाचा, अभिमानाचा आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाची आठवण करून देणारा. आजचा दिवस आणखी कारणास्तव महत्त्वाचा आहे, कारण आज मरियेच्या स्वर्गनयनाचा सण तसेच वसई धर्मप्राण आपल्या 27 वर्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहे. चला या पवित्र दिवसाचा सन्मान करत देशभक्तीच्या भावनेने भारावून जाऊन आजचा कार्यक्रम सुरू करूया. Good morning everyone. We the students of Thomas Baptist DLED College welcome you all for the 79th Independence Day program. मी वसईचे मेंढपाळ आणि आजचे प्रमुख अतिथी बिशप थॉमस डिसूजा यांना ध्वजारोहण करण्याची विनंती करतो. राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दो, हाथ नीचे. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगणमनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. झंडा गीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. शान न इसकी जाने पाए, चाहे चांद गले भी जाए. विश्व विजय करके दिखलाए. तब होवे प्रण पूर्ण हमारा, तब होवे प्रण पूर्ण हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा परंपरांचा मला अभिमान आहे. मला अभिमान आहे. त्या परंपरांचा त्या परंपरांचा पायक होण्याची पात्रता पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन मान ठेवीन. आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश माझा देश आणि माझे देश बांधव आणि माझे देश बांधव यांच्याशी यांच्याशी निष्ठा राखण्याची निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी आणि त्यांची समृद्धी यातच माझे यातच माझे सौख्य सामावले आहे. सौख्य सामावले आहे.
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हे स्वर्गीय पित्या, आम्हाला आमच्या भारत देशाचे वरदान दिल्याबद्दल व आतापर्यंत आम्ही उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याची देणगी दिल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज या स्वातंत्र्य दिनी न्याय, शांती आणि स्वातंत्र्यासाठी झटलेल्या वीरांच्या बलिदानाचे आम्ही कृतज्ञतेने स्मरण करतो. थोडा वेळ शांत राहून आपल्या देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या सर्व हुतात्म्यांसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आमच्या देशाला एकता, समृद्धी आणि सलोखा प्रदान कर. आम्ही नागरिक म्हणून सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा सदैव विजय होण्यासाठी प्रयत्नशील असावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. स्तोत्रकार अध्याय स्तोत्र 33 ओवी 12 आणि 22 मध्ये म्हणतो, ज्यांचा देव परमेश्वर आहे तो देश धन्य आहे. ज्यांना त्याने आपला वारसा म्हणून निवडले आहे ते लोक धन्य आहेत. हे परमेश्वरा, आम्ही तुझ्यावर आशा धरली आहे म्हणून तुझे अढळ प्रेम आमच्यावर राहू दे. स्तोत्रकार आपल्याला स्मरण करून देतो की एका राष्ट्राची खरी ताकद त्याच्या अर्थव्यवस्थेत किंवा युद्ध सामग्रीत नसून देवाशी असलेल्या नात्यात आहे. स्वातंत्र्य हे वरदान आहे, पण त्याचबरोबर ती एक जबाबदारी देखील आहे. देवाच्या मार्गाने सदैव मार्गक्रमण करण्याची. या स्वातंत्र्य दिनी आपण देवावर विश्वास, एकमेकांवर प्रेम आणि सर्वांच्या भल्यासाठी योगदान या मूल्यांप्रती आपले जीवन पुन्हा समर्पित करूया. जर आपली आशा आणि विश्वास परमेश्वरात टिकून राहिला तर आपला देश खरोखर धन्य ठरेल आणि आपले स्वातंत्र्य पुढील पिढ्यांसाठी फलद्रूप होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सर्व नेत्यांना शहाणपण व सुबुद्धी दे. आमच्या नागरिकांना तू आशीर्वादित कर आणि आमच्या भूमीला शांतीचे वरदान दे. आम्हाला विविधतेमध्ये एकता, आशेमध्ये दृढ कर आणि सेवेत निष्ठावान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. सर्वप्रथम आपणा सर्वांस आपल्या देशाच्या या स्वातंत्र्य दिनी हॅपी इंडिपेंडेन्स टू ऑल. तसेच आज आपण पवित्र मरियेच्या स्वर्गनयनाचा सण साजरा करीत आहोत. सो हॅपी फीस्ट ऑल्सो. आणि दुधात साखर पडावी म्हणजे आपल्या धर्मप्रांताला आज 27 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून आपल्या धर्मप्रांताच्या देणगीबद्दल आपला सर्वांस धन्यवाद आणि परमेश्वराचे आशीर्वाद आपल्यावर राहावे म्हणून प्रार्थनामय सदिच्छा. आपण आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. दिस इज नॉट जस्ट अ हिस्टॉरिकल इव्हेंट. ही एक ऐतिहासिक घटना नाही. दिस इज नॉट अ डेट इन द कॅलेंडर. वार्षिक योजनेमधील हा एक उपक्रम किंवा दिवस नव्हे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. वी मस्ट कीप इन माइंड that it is a day that will help us to live the 364 days with freedom, with independence. निर्भयपणे जगण्यासाठी संत पॉल गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 5 मध्ये आपल्याला सांगत आहे, स्टँड फर्म
Do not let yourself be burdened with the yoke of slavery. म्हणजेच पारतंत्र्याच्या दबावाखाली किंवा दासत्वामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका, तर निर्भयपणे ठामपणे उभे राहा. त्यालाच आपण खरं स्वातंत्र्य म्हणतो. आणि म्हणून माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आणि बंधू भगिनींनो, आज आपण जो स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत, तो स्वातंत्र्य दिन आपल्याला आपल्या स्वातंत्र्यवीरांनी जी मेहनत घेतली किंवा कष्ट घेतले, जो त्याग केला आणि या देशाला मुक्त करण्यासाठी त्यांनी निर्भयपणे जो लढा दिला, ते प्रेरणा बनलं पाहिजे. We should get inspiration from the struggle, sacrifice and perseverance of our freedom fighters. They had a dream. They stood for the dream, and that dream was Swaraj. या स्वराज्यासाठी आपण सदैव प्रयत्न केले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे आणि कार्य केलं पाहिजे. जसं माझं मॉर्गनने म्हटलं की स्वातंत्र्य म्हणजे एक दान नाही किंवा वरदान नाही, तर ती एक जबाबदारी आहे. आय विल से फ्रीडम इज अ रिस्पॉन्सिबल गिफ्ट. स्वातंत्र्य एक जबाबदार वरदान आहे आणि ज्या जबाबदारीने आपण हे वरदान वापरणार, त्याद्वारेच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून द प्राइस ऑफ फ्रीडम, या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी जी किंमत मोजली, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. We have to remember the struggle and the pain our freedom fighters made. आणि जेव्हा आपण त्यांच्या त्यागाचा विचार करतो, तेव्हा आपल्याला या स्वातंत्र्याची किंमत कळते आणि ते स्वातंत्र्य जबाबदारपणे वापरण्यासाठी आपण सज्ज होतो. आज जरी आपण परकीयांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेलो असलो, तरी आज अनेक प्रकारचे गुलामगिरी आपल्या अवतीभोवती आहेत आणि म्हणून आपल्याला हा लढा चालूच ठेवला पाहिजे. गरिबीची गुलामगिरी आहे. We are in the bondage of poverty, and therefore freedom from poverty. आपल्याकडे अजून इग्नोरन्स म्हणजे आपल्याला अजून पूर्णपणे ज्ञान नाही, आपण अज्ञानामध्ये जीवन जगतो आणि म्हणून या गुलामगिरीतून फ्रीडम फ्रॉम इग्नोरन्स, अजून न्याय व्यवस्था आपल्याला चांगली करायची आहे आणि म्हणून फ्रीडम फ्रॉम इनजस्टिस, आणि आपल्याला एकतामध्ये म्हणजे युनिटी यामध्ये वाढायचं आहे आणि म्हणून फ्रीडम फ्रॉम डिव्हिजन. अशा प्रकारचे अनेक गुलामगिरी आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि म्हणून 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे इज अ रिमाइंडर for all of us that we need to keep the struggle of freedom on and on. शेवटी मी म्हणेन, freedom is for us to move with integrity, compassion and unity, strengthened by the gift of the talents that God has given us. We need to make India shine as a beacon of justice and peace. जय भारत. धन्यवाद बिशप थॉमस डिसूसा. स्वातंत्र्य दिनानिमित्त जून 2025 मध्ये झालेल्या DLED अंतिम वर्षाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे आपण सत्कार करूया.
भारताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। आजचे प्रमुख अतिथी बिशप थॉमस डिसूजा, माननीय प्राचार्य, अध्यापिकाचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सर्वजण 15 ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे एकत्र आलो आहोत। आजचा दिवस केवळ एक सण नाही, तो आहे त्याग, बलिदान आणि भारत मातेवरील निष्ठेचा महापर्व। स्वातंत्र्य हे प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे। या एका घोषणेनेच आपल्या स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली। आपल्या भारत देशाने 79 वर्षांपूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा प्रकाश अनुभवला। पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, हे आपण विसरू शकत नाही। शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, देशप्रेम हे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरता मर्यादित नको, तर ते आपल्या प्रत्येक कृतीत दिसायला हवं। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। आजच्या दिवसाबद्दल प्रथम देवाला धन्यवाद। हा सुंदर दिवस पाहण्याचं भाग्य मिळालं आणि इथे आपल्याला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे, याबद्दल माऊलीला सुद्धा आपण धन्यवाद देत आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या वसई धर्म प्रांताचे आदरणीय बिशप साहेब थॉमस डिसूजा इथे आलेले आहेत। त्यांच्यासोबतच रेव्हरंड फादर जोएल आहेत आणि आपले सगळे धर्मगुरू आहेत, यांचं देखील स्वागत झालेलं आहे। त्यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम इथे संपन्न करण्यासाठी ध्वजवंदना दिलेली आहे, ध्वजारोहण केलेलं आहे, याबद्दल मी मनस्वी आभार मानत आहे। हा कार्यक्रम सादर करण्यासाठी संधी देणारे आपले फादर मॅनेजर रेव्हरंड फादर डॉक्टर जॉन खरगोज आज आपल्यामध्ये इथे उपस्थित नाहीये, त्यांचाही संदेश आहे, ते आपण नंतर त्याचं वाचन करूया। आणि यासाठी सगळ्यांचीच मदत लाभलेली आहे, नेहमी आपल्याला सहकार्य मिळत आहे, जे सगळे आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यानंतर आपले चर्च मधले क्रिस्टियनचे आहेत जॉय दादा, आणि संपूर्ण हा कार्यक्रम सादर करण्यासाठी या आपल्या सगळ्या छात्राध्यापक आणि छात्राध्यापिका, फर्स्ट इयर अँड सेकंड इयर, तुम्ही मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून तुमचे सुद्धा मुलींना आणि मुलांना मी मनस्वी आभार मानत आहेत। या कार्यक्रमासाठी आपल्या या धर्म प्रांतामध्ये, आपल्या धर्मग्रामाचे पब्लिक मध्ये सगळ्या आलेल्या ज्या काही लोक आहेत त्यांनी सहभाग घेतला, आम्ही सगळ्यांचे मनस्वी आभार मानत आहोत आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला हे मी घोषित करत आहे। जय भारत।